माझं समर्पण छत्रपती शिवरायांच्या प्रती आहे आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्त शिवप्रेमी प्रती आहे. आज महाराष्ट्रातल्या घराघरातल्या छोट्या मुलांच्या तोंडी शिवबाराचं हे गाणं आहे. मुळामध्ये या सगळ्या 6ही सिनेमांकडे मला कोणीतरी दिलेला आशीर्वाद म्हणूनच होतं. माझं सगळ्यात मोठं यश मी मोजत असेल तर ते मी लहान मुलांमध्ये मोजतो. आत्ता नसरापूरचे प्रकरण झालं ना, प्रत्येकाला माझ्यासहित प्रत्येकाला असं वाटतं की इथं शिवरायांचा न्याय हवा. तर वाघनखं तयार कशी केली याच्यासाठीची जी डॉक्युमेंट्स आम्ही शोधली ती त्याच्यातनं फार रंजक गोष्टी आम्हाला सापडल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे दरबारात हे औरंगजेबाला मारण्यासाठीच गेले होते. सगळे मराठी दिग्दर्शक हे त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहेत. सपोर्टची गरज आहे. असं बिग बजेटसाठी आपल्याला सलमान खान, अजय देवगण असेच चेहरे लागतात का? इतिहास योग्य त्या मार्गाने योग्य त्या पद्धतीने आणि जेवढा म्हणून डॉक्युमेंटेड दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करणे आणि तो आता 2 चित्रपट राहिलेत त्याच्यात मी करणार, याच्यामध्ये काही दुमत नाही. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. पडद्यामागचे किमयागार या आपल्या नवीन सेगमेंटमध्ये आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. जय शिवराय. जय शिवराय. खूप खूप स्वागत तुमचं. खूप प्रश्न आहेत ॲक्च्युली, पण म्हणजे शिवराष्ट्रकापासून सुरुवात करूयात. आपले जे 6 सिनेमे आहेत तर म्हणजे त्यातले भलेही सिनेमा हा दाखला देऊ शकत नाही इतिहासाचा, पण तुमचे इतिहासाचे ते दाखले आहेत. जो रिसर्च आहे ना तो आत्तापर्यंत असं हे कधी माहिती नव्हतं. म्हणजे 300 बांदल त्यांच्या 3 पिढ्या गेल्या किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुमची रिसर्च टीम कशी काम करते नेमकी, आणि या निमित्ताने इतिहासातल्या कोणत्या नवीन गोष्टी किंवा नवीन माणसं तुम्ही एक्सप्लोअर केली? मुळामध्ये रिसर्च टीम असं नाही आहे वेगळं काही म्हणता. अर्थात आपण पुण्यातले जे ज्येष्ठ इतिहासकार आहेत, पांडुरंग तात्या बलकवडे असतील किंवा केदार फाळके असतील, तर अशा हिस्टोरियन्सना सतत कन्सल्ट करत असतो. अनेक ग्रंथांचा आधार घेत असतो आणि म्हणजे ऑफिसमध्येच जवळजवळ आपल्या 2000पेक्षा अधिक ग्रंथ आहेत आणि मग त्यातले छत्रपतींशी संबंधित किंवा इतिहासाशी संबंधित किमान 700 ते 800 ग्रंथ नक्की असतील. याच्या व्यतिरिक्त वेगवेगळी कागदपत्र आहेत आणि अनेक वंशज आहेत वीरांचे जे या सगळ्या प्रोसेसच्या दरम्यान, प्रक्रियेच्या दरम्यान माझे मित्र झाले. तर यांच्या घरचे काही ओरिजिनल कागदपत्र आपल्याला बघायला मिळतात. याच्याशिवाय इतिहास संशोधन मंडळ जे आहे पुण्याचं, त्याच्यातनं या इतिहासकारांच्या माध्यमातून जे दे करेना असेल, जे दे शकावली असेल, जे शकावली तर आता प्रकाशित झालेली आहे. तर अशा अनेक कागदपत्रांचं सातत्याने वाचन आणि टिपणं असं माझी टीम करत असते. याच्यामध्ये प्रामुख्याने माझं वाचन एकतर मी सतत अपडेट करत राहतो आणि माझे जे असिस्टंट्स आहेत, मला सांगायला आनंद वाटेल तुमच्या माध्यमातून की सगळे असिस्टंट्स हे 19 ते 25च्या वयोगटातले आहेत आणि हे सगळेजणांना वाचनाची आवड आहे. म्हणजे खरं सांगता माझ्या टीममध्ये डिरेक्टर म्हणून यायचं असेल, असिस्टंट डिरेक्टर म्हणून, तर माझी पहिली अट ही असते की तुला वाचनाची आवड आहे का, तरच तो मुलगा किंवा ती मुलगी त्या टीमचा भाग होऊ शकते. आणि मग बाकीचे सेट ऑफ स्किल्स ते शिकतात ते सेटवरती. पण मुळात वाचनाची आवड असल्यामुळे ही सगळी मुलं मुली मला त्या वाचनामध्ये मदत करतात. म्हणजे समजा एक घटना आपण घेतली तर ती घटना ह्या 7-8 ग्रंथांमध्ये कशी वर्णन केलेली आहे याच्या नोट्स आम्ही बनवतो आणि त्या नोट्सचं एक एकत्रित असं डॉक्युमेंट बनवतो, एक बाइंडिंग पुस्तक बनवतो प्रत्येक सिनेमासाठी आणि ते पुस्तक हे सेटवर असतं. त्यामुळे एखादा संवाद म्हणताना जरी सेटवर शंका आली की हा संवाद योग्य रीतीने त्याचा आशय कन्वे करतोय का, तो कुठलाही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणार नाही ना. कारण कित्येकदा असं होतं की उत्साहाच्या भरात किंवा कमर्शियल हेतू साध्य करण्यासाठी किंवा टाळ्या शिट्ट्यांसाठी वाक्य लिहिली जातात आणि ती वाक्य इतकी वेगळ्या दिशेला जातात की त्यातनं मोठा वाद उद्भवू शकतो. तर हा उद्भवू नये म्हणून या ग्रंथांच्या मधल्या वाक्यांचा आधार सातत्याने आम्ही घेत असतो आणि मग स्किल ते असतं की ही वाक्य आधाराला घेऊन त्यातनं चमकदार डायलॉग्स, चमकदार घटना या निर्माण करणं.
तर याच्यासाठी रिसर्च खूप असला पाहिजे. माझं पहिल्या दिवसापासून म्हणजे मी फर्जंद बनवला तेव्हापासून हे म्हणणं आहे की इतिहासात पुरेशी रंजकता आहे, त्यामुळे आपण स्वतःचं डोकं लावून काहीतरी वेगळं रंजक बनवायला जाऊ नये. तर त्यामुळे तो रिसर्च त्या पद्धतीने डीप केला तर आपल्याला त्या गोष्टी मिळू शकतात. जसं वाघनखांचा विषय आपण तो सातत्याने चर्चेत असतो या ना त्या प्रकारे. म्हणजे शेर शिवराज आपला आला 2022 साली तेव्हापासनं वेगळ्या प्रकारे असेल किंवा मध्ये शासनाने वाघनखं परदेशातनं आणली तेव्हा असेल किंवा वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून असेल. तर वाघनखं तयार कशी केली याच्यासाठीची जी डॉक्युमेंट्स आम्ही शोधली ती त्याच्यातनं फार रंजक गोष्टी आम्हाला सापडल्या की याचं मूळ कुठे सापडतं. मग याचं मूळ जर संस्कृत साहित्यामध्ये असेल तर छत्रपतींचा चा अभ्यास किती असेल या सगळ्या गोष्टी रिसर्च करायला खूप जास्त मजा येते आणि मग त्यातनं खूप रंजक गोष्टी खरं तर सापडू शकतात. जसं तुम्ही म्हणालात की काही वाद उद्भवू नये किंवा असं काही होऊ नये, म्हणजे सिनेमा म्हणला की लिबर्टी ही आलीच, काही गोष्टीत फ्लेक्झिबल होता आलं पाहिजे. तर ती थीन लाईन तुम्ही प्रत्येक वेळी कशी डोक्यात ठेवली आणि कुठलीही कम्युनिटी किंवा कोणीही दुखावलं जाऊ नये, कारण भावना कधी कोणाच्या दुखावल्या जातील सांगता येत नाही, तर ते प्रत्येक वेळेला ती जबाबदारी कशी होती तुमच्यावरती? ती जबाबदारी असतेच म्हणजे त्यामुळे ती टाळता येत नाही तुम्हाला कधीच. आणि तर त्यामुळे आम्ही एक दंडक ठेवलेला आहे की 2 किंवा अधिक ग्रंथांमध्ये किंवा साधनांमध्ये, तर साधनं म्हणजे पत्रव्यवहार आहे त्या काळचा किंवा मजहर आहे किंवा बखरी आहेत. बखरी खरं तर ऐतिहासिक आधार मानला जात नाही, पण आपण कलात्मक गोष्टी करतो त्याच्यामुळे आम्ही बखरी पण आधाराला घेतो, पण ते एक साधन म्हणून घेतो. तर 2 किंवा अधिक साधनांमध्ये एकच घटना एकाच पद्धतीने वर्णन केलेली असेल तर तीच घटना आपण ग्राह्य धरतो. त्याच्यानंतर आपण पाहतो दुसरा प्रसंग जर आपण आत्ता पाहिला रणपती शिवराय स्वारी आग्रा, तर त्यात काही जणांना असं वाटलं की महाराज खूपच जास्त प्रमाणात अग्रेसिव्ह आपण दाखवलेत आणि त्यांनी तसं काही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्या पण पोचल्या पण. खूप मोठ्या प्रमाणावर त्यातनं वाद नाही झाला कारण त्याला आधार आहे. तर कविराज भूषणाचे अनेक छंद आपण त्याच्याकरता पाहतो. 17 छंद आहेत कविराज भूषणाने लिहिलेले. याच्यामध्ये असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे दरबारात हे औरंगजेबाला मारण्यासाठीच गेले होते. हा एक वेगळी फॅक्ट आपल्यासमोर त्यांच्या व्यक्तिमत्वाची येते याच्यातनं. म्हणजे त्यांनी असं म्हटलं एका छंदामध्ये की आवत घोसलं खाणे ऐसे कछू त्योर ठाणे जानू औरंग हुके प्राण नको लेवा आहे. म्हणजे घुसलखान्यात येताना शिवरायांचा आविर्भावच असा होता की जणू काही ते औरंगजेबाचा प्राणच घेणार. म्हणजे ते किती फोर्सफुली आतमध्ये शिरले असतील. एक दुसरा जो की आये दरबार नावाचा एक छंद आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की त्यांची गर्जना ऐकून अनेक गुरजबदार जे असतात म्हणजे भालदार चोपदार हे मूर्छित पडले. ठाडे भये उमराय तुजुक करनके, दचकून अनेक उमराव उभे राहिले जागेवर थरथरत, असे वर्णन भूषणाने केलेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी किती मोठ्या प्रमाणावर गर्जना केली असेल. सो ते कुठेतरी मॅच करायचा प्रयत्न आम्ही कागदपत्राच्या आधारे केला, पण पॉप्युलर इतिहास काहीतरी थोडंसं आपल्याला वेगळं दाखवतो. त्यामुळे लोकांचं असं आलं काही जणांचं की अरे इतके ॲग्रेसिव्ह होते का महाराज. तर त्या दरबारात त्यांनी त्या दिवशी त्यांचा तो रुद्रावतार दाखवलेला आहे. कारण त्यांना म्हणजे अगदी चांगल्या ह्यांनी म्हणायचं तर त्यांना माध्यमाचं खूप चांगलं नॉलेज असणार छत्रपती शिवाजी महाराजांना. कारण ते आहेतच म्हणजे ते अष्टावधानी आणि काय किती त्यांचं वर्णन करावं गुणवर्णन एवढंच हो. तर त्यांना हे लक्षात आलं होतं की आत्ता या दरबारामध्ये इराणच्या पाचशापासून ग्रीसच्या राजा मकतूतपर्यंत सगळेजण उपस्थित आहेत. जर मी आत्ता औरंगजेबाला त्याची लायकी दाखवून दिली तर ह्या सगळ्यांपर्यंत ते पोचणार आणि मुघल सत्तेचा दरारा संपूर्ण विश्वामध्ये कमी होणार. हे जे काही नॉलेज आहे माध्यम क्षेत्राचं हे त्या काळी शिवाजी महाराजांना लक्षात आलेलं होतं आणि म्हणून त्यांनी तो सगळा तिथे गर्जना केली आणि त्या औरंगजेबाचा त्याच्या सगळ्या पाहुण्यांसमोर अपमान केला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत इतिहासात, म्हणून आपण ते चित्रपटामध्ये दाखवायचा प्रयत्न करतो. आणि अर्थातच 6 चित्रपट झाले शिवरायांवरचे. शिवरायांचा छावा संभाजी महाराजांवरचा चित्रपट झाला. त्याच्यानंतर मुक्ताई हा ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताईंचे भाऊ बहिणीचे संबंध दाखवणारा चित्रपट झाला.
अभंग तुकाराम हा फक्त तुकाराम महाराजांच्या साहित्यावरचा चित्रपट आहे. तर तो झाला. असं असून सुद्धा कुठल्याही संप्रदायातून, कुठल्याही संस्थेकडून, कुठल्याही कम्युनिटी ग्रुपकडून आपल्याला कुठल्याही प्रकारचा वाद उद्भवलेला दिसत नाही. कारण आपण इतका तो तावून सुलाखून मांडत असतो. मग कित्येकदा काय होतं की क्रिएटिव्ह मोह होतात आपल्याला, की थोडीशी अशी घटना दाखवली तर जास्त इंटरेस्टिंग वाटेल का? अशावेळी ते मोह मी बाजूला ठेवतो. कारण माझा हेतू स्पष्ट आहे, की जास्तीत जास्त चित्रपट हे काही ऐतिहासिक कागदपत्र नाही. त्यामुळे त्यातनं 100% इतिहास कोणीतरी दाखवू शकेल असं होणार नाही. डॉक्युमेंटरीत दाखवू शकेल. तर चित्रपटातनं दाखवताना तरीसुद्धा जास्तीत जास्त इतिहासाच्या जवळची घटना आपण दाखवू शकलो पाहिजे, अशा अट्टाहासाने मी करतोय. कारण आता आपण डिजिटल युगात वावरतोय. 100 वर्षापेक्षा अधिक काळ हे चित्रपट या माध्यमामध्ये शिल्लक असणार आहेत. कुठे ना कुठे इंटरनेटवर असतील, यूट्यूबवर असतील, कुठल्या OTTवर असतील. त्यावेळी पुढच्या ज्या 4, 5, 6, 7 पिढ्या हे बघतील, तेव्हा त्यांना हे कळलं पाहिजे की माझे छत्रपती असे होते आणि त्यांच्या काळात अशा घटना घडल्यात ज्या ऑथेंटिक आहेत. आणि मग त्यातनं कोणाला तरी प्रेरणा मिळाली की खरंच असं घडलं होतं का? मग तो लायब्ररीपर्यंत जाईल. आणि आपण आता बघतोय की यूथ बऱ्यापैकी लायब्ररीकडे वळतंय या चित्रपटांच्या माध्यमातून. म्हणून या चित्रपटांची गरज आहे आणि म्हणून या पद्धतीनेच चित्रपट मांडायची गरज आहे, की तुम्ही योग्य त्या साधनांच्या आधारे योग्य ती घटना ज्या वर्णनाबर हुकूम तुम्ही दाखवली पाहिजे, असा माझा अट्टहास असतो. जेव्हा म्हणजे 6 चित्रपट तुमचे झाले, पण जेव्हा तुमच्या लक्षात आलं की आता शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी आपल्याला नवीन चेहरा शोधावा लागणार, तर डिरेक्टर म्हणून तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय होती आणि त्याच्यानंतरचे चॅलेंजेस काय काय होते तुमच्यासाठी? पहिली रिॲक्शन अशी होती की आता 5 चित्रपट एका चांगल्या कलाकारांनी ती भूमिका वठवलेली आहे. तर त्यांनीच ते संपूर्ण करणं खरं तर अपेक्षित होतं. पण ठीक आहे, ते काही वैयक्तिक कारणांमुळे ते शक्य नाही झालं. पण त्याच्या पुढे जाऊन चॅलेंज हेच होतं की ती जी छबी आहे, त्या छबीला साजेसं अजून कोणीतरी यावं. फायदा हा झाला पुढच्या चित्रपटाचा की त्यात मला जो कलाकार मिळाला, तो त्या कथेमध्ये शिवरायांचं वय जे आहे ते बरोबर त्याचं वय आहे. म्हणजे अभिजित हा आत्ता 35 वर्षांचा आहे. आग्रा चित्रपटामध्ये आग्राचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये शिवरायांचं वय 36 वर्ष होतं. तर वयाच्या जवळ मी गेलो, त्यामुळे एनर्जी मला चांगली मिळाली. तर ते चॅलेंज पहिल्यांदा ओव्हरकम केलं. अभिजितला जेव्हा आम्ही इंट्रोड्यूस केलं शिवसृष्टीमध्ये पुण्याच्या, मोठा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये त्याला आम्ही प्रेक्षकांसमोर पहिल्यांदा आणलं आणि खूप सुंदर प्रतिसाद त्याच्या पूर्ण त्याच्या तो ज्या पद्धतीने महाराजांना कॅरी करत होता त्याला सगळ्याला मिळाला. आणि त्यामुळं स्वाभाविकपणे त्याचे जे चॅलेंजेस होते की एक छबी एका कलाकाराची त्या भूमिकेवरती आहे, ती छबी तशीच ठेवून ती काय पुसायची नाही आपल्याला, कारण शिवराज अष्टकाचा तो महत्त्वाचा भाग आहे. आणि परंतु नवीन चेहरा आणताना कुठेही त्या छबीपेक्षा कुठेतरी तो कमी आहे किंवा काहीतरी हे एक मोठं चॅलेंज होतं. पण अभिजितची मेहनत खूप जास्त प्रमाणात त्यांनी मेहनत केली. त्यांनी हातातली एक चालू सिरियल सोडली आणि त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिने तो पुण्यामध्ये येऊन राहिला. आमचे गुरुजी आहेत शामराव जोशी, त्यांच्याकडे व्हॉइस कल्चरचा एक कोर्स त्यांनी केला. भाषा समजून घेतली. बाकी शारीरिक मेहनत तर तो करत होताच. दिग्विजय प्रतिष्ठान पुण्यातलं जे आहे, हॉर्स रायडिंगचा क्लब आहे मोठा, गुणेश पुरंदर यांच्या हाताखाली तो चालतो. आणि तिथे जाऊन त्यांनी तो खूप चांगला घोडेस्वार आहे, पण मुळात तिथे जाऊन त्यांनी सातत्याने महिना दीड महिना त्याच्यावरती कमांड मिळवली असून की कारण छत्रपती शिवाजी महाराज अस्सल जातीवंत प्राणी ओळखू शकायचे खूप चांगले. तर ती जी परीक्षा आहे, तो जो ईज आहे एखाद्या प्राण्याला हाताळण्याचा, तर तो यावा म्हणून तो तसे प्रयत्न त्यांनी केले. अनेक प्रकारचं ट्रेनिंगमधनं तो गेला तावून सुलाखून आणि त्यामुळं सहजपणे त्याच्या मेहनतीच्या जोरावर आम्ही ते साध्य करू शकलो की आत्तासुद्धा आपण बघतो की खूप रील्स रणपती शिवराय स्वारी आग्राचे फिरताना आपल्याला दिसतात. पहिल्यांदा राजस्थानी रेकॉर्ड्समधलं जे त्यांची जी गर्जन आहे, तुम देखो तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पातशाही देखा, ही त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दाखवता आली आणि ती समर्थपणे त्यांनी तिथे ते पोर्ट्रे केलं असं मला वाटतं. जसं तुम्ही म्हणालात मगाशी की शिवसृष्टीच्या इथे खूप मोठा सोहळा झाला, तर त्या ट्रेलर लॉन्चला आणि मला वाटतं अभिजित श्वेतचंद्राचा लॉन्चिंग होतं तेव्हा,
तर तेव्हा मला आठवतं की अजय पुरकर आहेत ते खूप असे ॲग्रेशनने म्हणत होते की हे सगळं थांबवण्याचं काम अनेक जणांनी केलं किंवा रायगडावर अजूनही न्याय होतो. मग नेमका कसला न्याय झाला आणि चित्रपट नेमकं आला. काय? चित्रपट येऊ नये म्हणून काही जण प्रयत्न करत होते. मला असं वाटतं की चित्रपट निर्मिती आणि शिवराज अष्टकाची संपूर्ती हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची टिप्पणी, चर्चा हे न करता आपण ज्या विषयासाठी आता आपण भेटलोय की चित्रपटाच्या मागे काय घडतं आणि कसं घडतं याच्याकडे आपण वळूया. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 6 सिनेमे झाले, अभंग तुकाराम झाला किंवा मुक्ताई झाली, सिरियल पण झाली ज्ञानेश्वरांची. पण हे सगळं करताना तुम्हाला असं म्हणजे हे एकाच विषयाला धरून येतं. हे सगळे विषय खूप आपल्या जन्मापेक्षा खूप मोठे आहेत. पण तरी कलाकार म्हणून असा क्रिएटिव्ह ब्लॉक आलाय असं कधी झालंय का? जेव्हा ब्लॉक आला तेव्हाच मी मुक्ताईकडे वळलो. जेव्हा असं वाटलं मला की सुभेदार, आता आपण एका टप्प्यावर पोहोचलो आहोत श्री शिवराज अष्टकाच्या, की सुभेदार हा चित्रपट 5वा चित्रपट आणि मग त्याच्यानंतर 3 मोठे चित्रपट होणार होते. जे मनात खूप आनंद देणाऱ्या गोष्टी ज्या 2 होत्या माझ्या, एकतर म्हणजे माऊलींचं चरित्र, मुक्ताईचं चरित्र. मी 2018 साली मुक्ताई नावाचं एक एकल नाट्य लिहिलं होतं. या एकल नाट्याने 2018 साली भारतामध्ये जे थिएटर ऑलिम्पिक्स झालं, म्हणजे आपल्यापैकी दुर्दैवाने बऱ्याच जणांना माहिती नाही की भारताने होस्ट केले थिएटर ऑलिम्पिक्स 2018चं. त्याच्यामध्ये 80 देशातल्या कलाकारांनी, थिएटर आर्टिस्टनी येऊन नाटकं सादर केली आहेत विविध फॉर्ममधली. 3 दिवस NSDमध्ये दिल्लीच्या तो समारोह चालला होता. याचं उद्घाटन मुक्ताईच्या परफॉर्मन्सनी झालं. तर ओके, त्यामुळे बरं. ती खूप जवळची स्क्रिप्ट होती आणि मला लिहितानाच असं वाटत होतं की ती प्रचंड सिनेमॅटिक आहे. आणि लॉकडाऊनमध्ये मी आणि अवधूत गांधी आम्ही कायम असं म्हणतो की अवधूत हा आमचा माऊलींनी दिलेला आशीर्वाद आहे. तो माऊलींच्या आजोळ घरातला आहे, गांधीवाड्यातला. तर अवधूत गांधी आणि मी आळंदीच्या त्या देवळात बसलेलो होतो लॉकडाऊनमध्ये. कोणी नव्हतं देवळात आणि समाधी मंदिरामध्ये. आणि आम्ही बाहेरच्या बाजूला बसलेला असताना समाधीकडे बघून मी म्हटलं की माऊली, आम्ही अवधूतला माऊली म्हणतो. अवधूतलाही माऊली, तिथे 2 माऊली होते माझ्यासाठी. अवधूत पण होता आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पण होते. म्हटलं माऊली, हे मुक्ताई असं लिहिलं गेलं आहे की याच्यावर चित्रपट व्हावा असं मला कायम वाटतं. तर अवधूतचं काय म्हणणं आहे की तो अर्ज त्या दिवशी त्यांनी स्वीकारला आणि मग मुक्ताईवरचा हा सिनेमा कधीतरी घडणार होता, तो आता करायचा असं आम्ही ठरवलं. अनिल थडानींसारखा समर्थ निर्माता आम्हाला मिळाला आणि मुक्ताई घडला. तो मला काय माझं असं मत असतं की रेस्ट म्हणजे जाऊन आराम करणं नाही. चेंज ऑफ सब्जेक्ट इज रेस्ट. तर त्यामुळे विषयाच्या आजूबाजूचाच पण महत्त्वाचा विषय. आणि आत्तापर्यंत मुक्ताईनी जे काही कमवलं आहे, म्हणजे मी आर्थिक विषयात नाही म्हणत, पण मला भेटल्यानंतर जे लोक सांगतात तर ते आम्ही पण अनुभवलं. म्हणजे माझे कॅमेरामन, माझे DOP जे होते, संदीप शिंदे, सँडी म्हणून ओळखतो आम्ही त्यांना, संपूर्ण इंडस्ट्री सँडी म्हणून ओळखते. तर सँडी सर मला चित्रपट संपल्यानंतर जेव्हा त्यांनी पहिलं फ्रेम पाहिली कलर केलेली, त्या दिवशी आम्ही जेव्हा कलरिंग लॅबमध्ये भेटलो होतो तेव्हा सँडी सर मला म्हणले की सर, म्हणजे सँडी सर मला पण खूप सिनियर आहेत. तर जवळजवळ 40 वर्षांचं करिअर असेल, 35-40 वर्षांचं. ते म्हणले की सर, 35 वर्षांच्या करिअरमध्ये इतकं समाधान मला कुठल्याही कलाकृतीने दिलेलं नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी आता जर रिटायर झालो तरी मला चालणार आहे. आणि हे समाधान, प्रचंड प्रमाणात समाधान मुक्ताईने आम्हाला दिलं. म्हणजे हा एकमेव चित्रपट असेल की जो बघताना मला प्रत्येक कलाकृती जशा तुमच्या काही आठवणी असतात, चांगल्या, वाईट, कडू, गोड, काही वेळा तुम्हाला काही गोष्टींचा रिग्रेटही होत असतो कलाकृती बघताना, तसं मुक्ताई ही एकमेव कलाकृती आहे की जी बघताना मला कुठल्याच गोष्टीचा रिग्रेट होत नाही. की जेवढा त्रास झाला, जेवढा तप माऊलींनी त्या मुक्ताईच्या निर्मिती दरम्यान आमच्याकडनं करून घेतलं, बरेच प्रसंग आहेत त्यात सांगण्यासारखे. पण हे सगळं ना, ते मुक्ताईचा पहिला शॉट बघण्यापासून मुक्ताईच्या अंतर्धान पाहण्यापर्यंत जेवढं काही मी पाहतो परत तर मला असं फार वाटतं की समाधान आहे एक त्या सगळ्याचं. त्यामुळं मी तो क्रिएटिव्ह ब्लॉक जो आहे तो माऊलींनीच सोडवला माझा. आणि त्यामुळे मग
मला दिसलं की अभंग तुकारामसारखी निर्मिती आपण करू शकतो, की संत तुकारामांचं चरित्र तर सगळ्यांनीच दाखवलंय, बऱ्यापैकी लोकांनी दाखवलंय. प्रभातचा लिजेंडरी सिनेमा आहे, जो अगदी व्हेनिसच्या आणि ऑस्करच्या लायब्ररीत आहे. तर मग आपण वेगळं काय दाखवणार? तर मला लक्षात आलं की शिवराज अष्टकामध्ये आपण प्रत्येक चित्रपटामध्ये एक अभंग जगद्गुरूंचा घेतो. तर प्रत्येक सिच्युएशनला त्यांच्याकडे अभंग आहे. म्हणजे मग आपल्या प्रत्येकाच्या लाईफला जाणारा किंवा सपोर्ट करणारा एखादा अभंग गाथेमध्ये नक्की असणार. मग गाथा किती महत्त्वाची आहे हे आत्ताच्या पिढीला सांगितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी अभंग तुकारामची निवड. अभंग तुकाराम या नावातच सगळं आहे. म्हणून जगद्गुरूंच्या साहित्यावर आधारित तो चित्रपट आहे, तो बायोपिक नाही आहे त्यांचा. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग ह्याच विषयात करून मग परत आपण श्री शिवराज अष्टकाच्या निर्मितीकडे आलो आणि रणपती शिवरायाची निर्मिती करून आपण आता पुढे चाललो. तुमचे 6 सिनेमे झाले किंवा जी जी कामं तुम्ही केली, तर तुम्ही तुमच्या ग्राफकडे कसं बघता? म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम म्हणून आणि बॉक्स ऑफिसवरची कमाई म्हणून सुद्धा, आणि तुम्ही म्हणला की काही रिग्रेट असतात आपल्याला, तर तुम्हाला कुठले कुठले रिग्रेट्स आहेत की हे करायला नको होतं आपण? मुळामध्ये या सगळ्या 6ही सिनेमांकडे मी मला कोणीतरी दिलेला आशीर्वाद म्हणूनच बघतो. कारण मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा खरंच आपल्या हातून हे घडू शकतं का, एक सामान्य व्यक्ती म्हणून? तर मला त्याचं उत्तर नाही असं कळतं. आणि मग हे कोणीतरी हाताला बोटाला धरून आपल्याकडनं घडवून घेतलं, आपलं माध्यम बनवलं आहे त्याने. अशी कुठली तरी शक्ती आहे की ज्याने ह्या सगळ्याच्या मागे उभं राहून, माझ्या मागे उभं राहून हे घडवून घेतलं आहे. ह्याच्याकडे मी अशा पद्धतीने बघतो. ॲव्हरेज प्रत्येक सिनेमानी 10 कोटीचा बिझनेस केलाच आहे, 10-15 कोटीचा. ज्याच्यामध्ये पावनखिंडसारखा लिजेंडरी सिनेमा आहे की ज्यांनी जवळजवळ 42 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन करून दाखवलेलं आहे. आणि माझं सगळ्यात मोठं यश मी मोजत असेल तर ते मी लहान मुलांमध्ये मोजतो, की आज महाराष्ट्रातल्या घराघरातल्या छोट्या मुलांच्या तोंडी शिवबाराचं हे गाणं आहे, घराघरातल्या छोट्या मुलांच्या तोंडी युगत मांडली हे गाणं आहे. माझ्या माध्यमातनं छत्रपतींनी 39 गाणी लिहून घेतली आहेत, जी आज आपण शिवजयंतीला वाचताना पाहतो, रस्त्याने जाताना. शिवजयंतीचं स्वरूप बदललेलं पाहतो या चित्रपटाच्या नंतर. म्हणजे 2018च्या आधीची शिवजयंती आपल्याला सगळ्यांना आठवते. मी त्याच्यावर कुठलंही भाष्य नाही करू इच्छित. पण त्याच्यानंतर 2018ला फर्जंद आला आणि सातत्याने आपण शिवाजी महाराजांचे चित्रपट आणत राहिलो. प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष परिणाम या सिनेमांचा होतो आहे. आणि आपल्याला दिसतं की शिवजयंतीची पद्धत हळूहळू बदलत चालली आहे. डीजेचं प्रमाण खूप कमी झालं आहे, व्याख्यानांचं प्रमाण परत वाढलं आहे, वैचारिक प्रबोधनाचं प्रमाण वाढलं आहे, किंवा त्या निमित्ताने कुठलं तरी सामाजिक काम करायला एखादं मंडळ सुरू करतं आहे. तर हे या चित्रपटाचे परिणाम आहेत आणि मला ते जास्त महत्त्वाचे वाटतात बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा. आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही हे चित्रपट प्रूव्ह झालेले आहेत. म्हणजे असं नाही झालं की हा सगळं छान आहे, अवॉर्ड आहेत, क्रिटिकली अक्लेम्ड आहेत, पण बॉक्स ऑफिसवर काहीच नाही. बॉक्स ऑफिसवरही दणकून हे सिनेमे चाललेले आहेत. त्यामुळे मला स्वतःला बघताना कायम जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग माझ्या मनात घोळत असतो की करीतो कवित्व म्हणाला हे कोणी, नवे माझी वाणी पदरची, माझी या युक्तीचा नवे हा प्रकार, माझं विश्वंभर बोलवितो. काय मी पामर जाणे अर्थभेद, सखा कृपावंत वाचतेचे. तर तो कृपावंत आहे भगवंत छत्रपती शिवाजी महाराज, आऊसाहेब, महाराष्ट्र भवानी, माऊली, जगद्गुरू, विठोबा म्हणून मी काम करतोय. ज्या दिवशी त्यांची कृपा संपेल त्या दिवशी मी घरी बसेल. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण काहीतरी कौटुंबिक किंवा फॅन्टसी किंवा रोमॅन्टिक असे काही सिनेमे करावे, किंवा तुम्ही असं कधी लिहिलंय का, किंवा मग याच्या पुढे किंवा अष्टक झाल्यानंतर असं काही बघायला मिळेल का? आहे मनात बरंच, पण अष्टक हा फोकस आहे. कदाचित काही व्यावसायिक गणितांमुळे मध्ये एखादा वेगळा विषय हाताळावा लागेल किंवा हाताळीन सुद्धा. आणि मनात बऱ्याच कादंबऱ्या, कथा या लहानपणापासून वाचनाची आवड असल्यामुळे, एकतर गोनीदांसारखा लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर आप्पा यांच्यासारखा लेखक माझा सगळ्यात आवडता लेखक आहे, ज्यांनी 39 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यातल्या काही कादंबऱ्यांवर सिनेमा करणं मनात आहे. काही मी लिहिलेल्या कथा आहेत ज्या मला आवडतात, त्याच्यावरती सिनेमा करणं अपेक्षित आहे. पण मी करेनच असं नाही, पण करूही शकतो. तर ते काळ ठरवेल. पण फोकस आत्ता श्री शिवराज अष्टक हाच आहे, हे नक्की. जेव्हा फर्जंद आला
तेव्हा खूप जणांना ओळख दिली शिवराज अष्टकांनी, खूप नवीन चेहरे आले, लोकांना आवडायला लागले. पण या 6 सिनेमांच्या प्रवासामध्ये ना ते ते चेहरे नंतर नाही दिसले किंवा एक आपला कम्फर्ट झोन तयार झाल्यावर आपण तोच ग्रुप घेऊन पुढे जातो. पण मग ते चेहरे नंतर नाही दिसले. मग ही टीममध्ये हे बदल सातत्याने का घडत गेले? आणि तुम्हाला त्याचा त्रास झाला की ज्यांनी ओळख म्हणजे ज्यांना शिवराज अष्टकाने ओळख दिली तेच आज नाही आहेत सोबत? प्रत्येकाची वाट असते आणि प्रत्येकाचा काय म्हणतात सहवासाचा वेळ ठरलेला असतो आणि प्रत्येकाच्या नशिबातले प्रोजेक्टसुद्धा ठरलेले असतात. आम्ही या चित्रपटांकडे मिशन म्हणून पाहतो आहोत. जे लोक प्रोजेक्ट म्हणून पाहतात त्यांनी प्रोजेक्टपुरतं काम केलं, ते तेवढ्यापुरते आमच्याबरोबर आले. त्यांना छत्रपतींच्या आशीर्वादाने ओळख मिळाली आणि ते त्यांच्या पद्धतीने चांगल्या ठिकाणी काम करतात आणि त्याच्यातच आनंद आहे. म्हणजे कशाला कोणाचं वाईट आणि काय माझ्या मनात यावं. जो जे वांछिल तो ते लाहो, त्या पद्धतीने ते पुढे आले. त्यांनी त्यांची वाट चोखाळली. पण ज्यांना मिशन म्हणून या कामाचं महत्त्व पटलं ते इन्स्पाईट ऑफ ऑल ऑड्स ते आपल्याबरोबर कंटिन्यू करत आहेत आणि काही नवीन चेहऱ्यांची जोडणी त्याच्यामध्ये झाली. तर जसं महाभारतात म्हणलं आहे, जसं की यथा काष्टमचं काष्टमचं समे आता महोदधौ समेत्यच्या व्यपेयाताम तद्वत भूतसमागमा, की लाकडी ओंडके जसे जवळ येतात आणि लांब जातात लाटांमुळे, तर तसं ठरलेलं असतं आपलं प्राक्तन. कोण कोणाबरोबर असेल, कोण कोणाबरोबर नसेल, कधी असेल, किती वेळ असतील, हे ठरलेलं असतं. ते जेवढा वेळ ठरलेलं होतं तेवढा वेळ बरोबर होते. नंतर ज्यांना या मिशनमध्ये राहायचं आहे, ज्यांना छत्रपतींचं काम आम्ही करतो हे पटलेलं आहे, त्या पद्धतीने ते आमच्याबरोबर आहेत. पण तुम्हाला त्याचा त्रास नाही झाला? थोडा होतो माणूस कधी, म्हणून. थोडा कधी होतो. मग त्यावेळी मग तुमचं साहित्य तुम्हाला मदत करतं की हे जे वाचन मी केलं म्हणजे युगंधर कादंबरीमध्ये शिवाजी सावंतांनी खूप सुंदर गोष्ट लिहिली आहे. साहित्याची व्याख्या लिहिली आहे त्यांनी, की वाचकाचं कणभर जरी हित साधतं ते म्हणजे साहित्य. तर त्या साहित्याने मला कायम मदत केली. म्हणजे जसं मी आत्ता हे सुभाषित सांगितलं, गदिमांनी लिहिलेलं गाणं आहे की दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. तर ते हे तुम्ही जर ऐकलं नाही, ऐकलं आहे, वाचलं आहे आणि हे जर तुम्हाला आणि ह्याच गोष्टी तुम्हाला या सगळ्या ट्रॉमाच्या बाहेर पडायला मदत करतात. त्यामुळे जर कधी त्रास झाला की काही जुने मित्र आठवले की जे आत्ता नाही बरोबर येऊ शकत आहेत, कदाचित भविष्य काळात ते बरोबर पण येतील, सांगता येत नाही. त्यांनी त्यांची वाट आत्ता निवडली आहे. तुम्ही कोणाचं वागणं कंट्रोल नाही करू शकत आणि नाही केलं पाहिजे. तर त्याकरता म्हणून हे साहित्य तुम्हाला मदत करतं आणि मग तुम्ही तुमच्या मार्गावरनं तुम्ही हलायचं नाही, हे मात्र ठरवायला लागतं. की कोणी काही म्हटलं तरी माझं काम हे आहे. जे आता गेल्या 6-7 चित्रपटांमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये मी फर्जन केलं तेव्हा मी 32 वर्षांचा होतो. आता गेल्या 10 वर्षांमध्ये सातत्याने या वाटेवर चालताना मला लक्षात आलं की काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार आहेत, काही मनाविरुद्ध घडणार आहेत, काही प्रमाणात विरोध होणार आहे, काही आणि त्याच्यात तिप्पट प्रमाणात आपल्याला सपोर्टही मिळणार आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन हे कशासाठी घडतं आहे, या शक्ती मी जे म्हणतो आहे माझ्याबरोबर चालताना मला जाणवतं की या शक्ती माझ्याकडनं हे करून घेत आहेत. तर हे करून घेत असताना मी जर माझ्या ध्येयापासून हललो तर मग जो एक पर्पज मिळाला आहे मला हे सगळं करताना जगण्याचा, तो पर्पज हरवून जाईल. मग मी खूप म्हणजे कशाला आलो आपण जन्माला, असं जे प्रश्न प्रत्येकाला पडतो. तर माझा एक मित्र आहे जवळचा वैभव वाघ म्हणून, तर त्याने मला एकदा गमतीने म्हणजे त्यांनी खूप सिरियसली मेसेज केला की तू माझ्या ओळखीतला सगळ्यात नशीबवान माणूस आहेस. म्हणलं का तुला असं वाटतंय, मी आत्ता इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीत आहे आणि मग तुला असं का वाटतंय. तर म्हटलं काय, याचं कारण एवढंच आहे की तुला काय करायचं आहे हे तुला माहिती आहे आणि त्यासाठी तू सातत्याने प्रयत्न करतोयस. हे ज्याला कळलं आहे तो माणूस माझ्या दृष्टीने नशीबवान आहे. तर त्यामुळे जर लोकांना असं वाटतंय माझ्याबद्दल तर माझ्या ध्येयाप्रती निष्ठा ठेवून मला चालत राहायला लागेल आणि मग जे लोक बरोबर येतील त्यांच्यासह, जसं सावरकर म्हणाले तसं आहे की जे येतील त्यांच्यासह, जे येतील त्यांच्या विना आणि जर विरोध करतील तर त्यांना तुडवून मला माझं ध्येय साध्य करायला लागेल. तुम्ही जवळपास 10 वर्ष या मिशनवरती काम करताय की तुमच्याकडे सातत्य आहे, समर्पण आहे, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि इतिहासावरची पकड आहे, लेखन आहे, दिग्दर्शन आहे, सगळंच आहे. मग
अनेक शिवप्रेमींना, प्रेक्षकांना असं वाटतं की जी शेकडो कोटींची भव्यता लागते शिवाजी महाराजांच्या सिनेमासाठी, ती कोणी साकारावी तर दिग्पाल लांजेकरांनीच साकारावी. मग त्या मोठ्या स्केलचा पाठिंबा तुम्हाला आत्तापर्यंत का नाही मिळाला, शेकडो कोटींचा एक? आणि असं बिग बजेटसाठी आपल्याला सलमान खान, अजय देवगण असेच चेहरे लागतात का? आता दुर्दैव आहे, उत्तर तुम्हीच दिलंय. आणि हा म्हणजे मला विचारायचा प्रश्न नाहीच आहे. जे शेकडो कोटी रुपये ज्या ज्या दिग्दर्शकांना मिळतात ते ज्या प्रोडक्शन हाऊसेसने दिलेत त्यांना विचारायचा प्रश्न आहे की हे दिग्पाल लांजेकरांना का नाही. कारण मी काहीतरी कुठेतरी छोटी कलाकृती बनवतो म्हणून ते दिलेलं नाही असं नाही आहे. माझं समर्पण छत्रपती शिवरायांच्या प्रती आहे आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्त शिवप्रेमी प्रती आहे. त्यामुळे मला याचा कधीच रिग्रेट होत नाही. कारण तुम्ही जर पाहिलं तर कुठल्याही लेवलला हे चित्रपट हे छोटे नाहीत. सामान्य प्रेक्षक जो तिकीट काढून येतोय आत्ता आणि ज्याला ते आवडतंय त्याच्यासाठी मला ते करावंसं वाटतं. म्हणजे मी जेव्हा आळंदीत जातो तेव्हा मला दिसतं की अनेक जणांचा वॉलपेपर आहे आज अभिजितच्या आणि तेजसच्या याचा त्याच्या कॉस्ट्युमचा किंवा त्या व्यक्तिरेखेचा. पांडुरंगाचा म्हणून अभिजितचा फोटो अनेकांच्या मोबाईलवर आत्ता आळंदी पंढरपुरात आहे. माझ्यासाठी मी जिंकलोय. अनेक छोटी मुलं मुक्ताईचा अख्खा अल्बम पाठ म्हणतात. तर जेव्हा आपण हिंदी चित्रपटाच्या म्युझिकल सिनारिओचं कौतुक करतो तेव्हा आपण हे बघितलं पाहिजे की मुक्ताईचा अख्खा अल्बम 4वी-5वीतल्या मुलांचा पाठ आहे. म्हणजे ती गाणी चांगली आहेत, ते अभंग आहेत आपले पुरातन, ज्याच्या जुन्या चाली आम्ही रिवाईव्ह केलेल्या आहेत. अवधूत गांधींनी दोन्हीचं म्युझिक केलं आहे, अभंग तुकारामचं आणि त्याचं. आणि अवधूत गांधीला त्याच्यासाठी आता मटा पुरस्कार पण मिळाला. तर ह्या गोष्टींकडे कधीतरी स्वाभिमानाने पाहिलं पाहिजे आपण. मला असं वाटतं की जेव्हा आपण दक्षिणेतल्या चित्रपटांचं कौतुक करतो त्यावेळी तिथले लोक त्यांना क्रिटिसाइज करत नाहीत असं नाही आहेत, पण ते सपोर्ट पण करतात. आपल्याकडे आत्ता दुर्दैवाने हा ट्रेंड दिसायला लागला आहे की नाही मराठी म्हणलं की सगळं घाणच आहे यांचं, हे ठरवूनच काहीतरी बोलायचं यूट्यूबवर असं ठरलेलं दिसतं आपल्याला. तर तसं नाही आहे. सगळे मराठी दिग्दर्शक हे त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहेत. सपोर्टची गरज आहे. 100 कोटीचं उत्तर तिथे आहे की मी जेव्हा फत्तेशिकस्त केला, फत्तेशिकस्त पावनखिंड पाहून दक्षिणेतल्या काही मोठ्या लोकांनी माझी भेट घेतली, मला भेटायला बोलवलं. तेव्हा जी चर्चा आहे किंवा फर्जंद नावाचा जो सिनेमा आम्ही केला तर फर्जंदचं मिक्सिंग जे आहे, साऊंड मिक्सिंग, ते पहिला ॲटमॉस मिक्स असलेला सिनेमा मराठीतला हा फर्जंद आहे. ॲटमॉस साऊंड मिक्स असलेला. आणि तो M.R. राधाकृष्णन म्हणजे ज्यांचं मल्याळम चित्रपट कुठलाही काढा तुम्ही त्याच्यावरती त्यांचं मिक्सिंग इंजिनियर म्हणून नाव असतं. M.R. सरांनी तो केलेला आहे. तर त्यावेळी मी त्यांना जे विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय, तर ते म्हणले की आमच्या यशाचं रहस्य आहे आमचा प्रेक्षक. आम्ही 10 वर्षापूर्वी जे चित्रपट करत होतो, तुम्हालाही आठवत असेल की 10 वर्षापूर्वी जे साऊथचे सिनेमे येत होते त्याला आपण हसत होतो की असं कधी होतं का, मग असं ब्लेड मारलं की काय बंदुकीची गोळी तुटते का वगैरे वगैरे, हे आपण हसवतो. पण त्यांच्या प्रेक्षकांनी त्याला सपोर्ट केला आणि आज ते जागतिक दर्जाचे चित्रपट करतात. पण आता काय होतंय, आपण लॉजिकल सिनेमे करून सुद्धा किती पुअर प्रोडक्शन व्हॅल्यू आहे, किती घाणेरडं डिरेक्शन आहे असं म्हणून मराठी कलाकारांनाच खच्ची करायचं काम केलं जात आहे. आणि हे सामान्य प्रेक्षक करत नाही आहे. म्हणजे मी सातत्याने प्रेक्षकांना जाऊन भेटतो. थिएटर व्हिजिट्स करणं हे फर्जंदनी चालू केलं. म्हणजे तुम्ही मागे जाऊन पाहिलेत तर थिएटर व्हिजिट्स जे आहेत ते फर्जंद चित्रपटाच्या नंतर आम्ही चालू केलं. तर त्यामुळे प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांना भेटणं, विविध स्टेज शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटणं, विविध मेळाव्यांच्या ठिकाणी जाऊन सामान्य शिवभक्तांना भेटणं, म्हणजे शिवभक्त कधीच सामान्य नसतो पण शिवभक्तांना भेटणं, गड किल्ल्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं, हे सातत्याने आमची टीम करत असते. ह्याच्यातनं जाणवतं की त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. हे चित्र क्रिएट केलं जातं आहे हे जे कंटेंट क्रिएटर स्वतःला म्हणवतात त्यांच्याद्वारे. आणि त्यांना काय करायचं, त्यांना अल्गोरिदम साधायचा आहे की मोठा वाद निर्माण करू किंवा वाईट बोलूया, आपल्याला व्ह्यूज मिळतील. तर याच सगळ्यातनं मी जरा मोकळेपणाने बोलतोय, पण या सगळ्यातनं ती 100 कोटीची जी रक्कम आहे ती लांब जाते. अर्थात मी त्याच्यासाठी कामच नाही करत. त्याच्यामुळे माझं हेतू काय आहे की इतिहास योग्य त्या मार्गाने
योग्य त्या पद्धतीने आणि जेवढा म्हणून डॉक्युमेंटेड दाखवता येईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करणे. आणि तो आता 2 चित्रपट राहिलेत, त्याच्यात मी करणार, याच्यामध्ये काही दुमत नाही. शेवटच्या टप्प्याकडे येऊयात आपण. थोडा वेगळा प्रश्न की आत्ता नसरापूरचे प्रकरण झालं ना, प्रत्येकाला, माझ्यासहित प्रत्येकाला असं वाटतं की इथं शिवरायांचा न्याय हवा. मग खरं तर ज्या राजाला आपण पाहिलंही नाही आहे, त्या राजाचं नाव ऐकून आजही सुरक्षित वाटतं, किंवा त्या राजाने जे केलंय त्याच्यावर डोळे झाकून आपण विश्वास ठेवतो. मग एक तर असं काय होतं त्यांच्यामध्ये की जे आत्ताचे राजकारणी, आत्ताचे प्रशासन त्या 1% पोहोचू शकले नाही आहेत? खरं सांगायचं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं केवळ नाव घेतो, त्यांना अंगीकारण्याचं धाडस आपल्यापैकी कोणातच नाही. खरं सांगायचं तर असं दिसतं आत्ताच्या समाजात. नाहीतर अशा प्रकारचे गुन्हे घडलेच नसते आपल्या इथे. म्हणजे या प्रकारचा न्याय हवा हे प्रत्येकाच्या मनात आहे, हे प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणजे मी काय, तुम्ही काय, कोणीच याला अपवादच नाही आहे की काय न्याय पाहिजे तर तुकडे तुकडे करून त्या नराधमाला भर चौकात मारलं पाहिजे. पण त्याला वेळ लागतोय, याचं कारण आपण एक न्यायिक व्यवस्था अंगीकारलेली आहे आणि त्यातनं ती जास्त ह्युमन असावी असं वाटतं. पण ज्या गुन्हेगारांनी अशा प्रकारचा गुन्हा केला आहे तो मुळातच माणूस नाही आहे, हेच लक्षात घेऊन आपण ते केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे अंगीकारले पाहिजेत असं मला वाटतं की राजकीय नेते या सगळ्याच्या मागे खरं सांगतं राजकीय विल पॉवर असते. म्हणजे जेव्हा समाजामध्ये एखादा मोठा बदल घडतो तेव्हा राजकीय विल पॉवर त्याच्या मागे काम करत असते, राजकीय इच्छाशक्ती काम करत असते. ती असेल तर सगळं सुरळीत होतं. छत्रपती शिवाजी महाराज ज्याला कळलेत खरं सांगायचं तर, म्हणजे मध्ये मी काही राजकीय मित्रांना असं म्हटलं होतं की कुठल्याही पक्षाचं सरकार येवो, पण सरकार आल्यानंतर किमान एक 15 ते 20 दिवसांचा फुल डे डेडिकेटेड तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा अभ्यास करणारा एक वर्कशॉप घ्या. म्हणजे त्यांची कृषीविषयक धोरणं काय होती, त्यांची आता हे क्राईमच इतका वाढत चाललं तर क्राईम विषयक धोरणं काय होती, त्यांची पर्यावरणविषयक धोरणं काय होती, या सगळ्याचा अभ्यास करणारा एक वर्कशॉप घ्या. आणि ते त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे त्यांची कलाविषयक धोरणं पण आहेत ना, की त्यांच्या पदरी 2-2, 3-3 कवी आहेत. शिवाजी महाराजांच्या पदरी कवींद्र परमानंद आहेत, कविराज भूषण आहेत, अज्ञानदास आहे. या सगळ्या कलाकारांना पण त्यांनी उत्तम वागणूक दिली होती, राजाश्रय दिला होता. म्हणजे कविराज भूषणाला आणि कवींद्र परमानंदांना तर हत्ती भेट दिला राज्याभिषेकामध्ये. तर हे कलाविषयक धोरणं काय होती, कृषीविषयक धोरणं काय होती, याचा अभ्यास करणारी एक समिती आणि त्यांचा एक वर्कशॉप संपूर्ण मंत्रिमंडळाचा असं व्हायला पाहिजे. आणि मग त्यातनं कदाचित याचे मार्ग सापडत जातील की हे जे प्रशासन आहे ते सुशासन कसं होईल आणि मग प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय कसा मिळेल. आम्ही आता श्वासात राज ध्यासात राज कार्यक्रम करतो. त्या कार्यक्रमामध्ये मी एक आज्ञापत्र त्यांचं वाचून दाखवतो. त्या आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांनी आरमारासाठी आणायचं लाकूड कसं आणायचं हे सांगितलेलं आहे. की त्यांनी असं म्हटलं की आरमारासाठी आंबा, फणस याचं लाकूड चांगलं असतं जहाज बनवण्यासाठी, पण ते प्रत्येक जे प्रजाजन आहेत त्यांचं कुठेतरी वाढीमध्ये, त्यांच्या कुंपणामध्ये वाढतं. ते जे झाड आहे ते काय 2-4 वर्षात होत नाही. आणि ही जी प्रजा आहे आपली, ही जी रयत आहे, ही रयत याचा लेकराप्रमाणे सांभाळ करते असं वाक्य त्यांचं त्याच्यात. अशी झाडे आपण बलाने तोडली तर त्यांच्या दुःखास पारावार काय. अशाने आमचे कार्य सिद्धीस न जाता प्रजेला पीडण्याचा दोष मात्र आमच्या माथी राहील असं शिवाजी महाराज म्हणतात. की जर तुम्ही ताकदीने ते तोडून आणलं तुम्हाला काही विरोध नाही करणार आणि स्वराज्यासाठी तर खरं खरं हसत हसत देतील. पण त्या पोरासारखं आहे ना वाढवलेलं ते झाड. झाडाबद्दल बोलतायत महाराज. विचार करा, 5 पाचशेंशी लढणारा माणूस, त्याला किती प्रेशर असेल. त्या प्रेशरमध्ये तो एखाद्या प्रजाजनाच्या कुंपणात वाढणाऱ्या आंबा फणसाच्या झाडाबद्दल विचार करतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना आपण एवढा विचार करू शकतोय का? हा प्रत्येक राजकीय नेत्यांनी करायचा विचार आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने जर आपण केलो तर कदाचित या समाजाला चांगली दिशा मिळेल आणि शिवाजी महाराज पुढचे 1000 वर्ष आपल्याला मार्गदर्शन करायला आहेत, राहतील असं मला वाटतं. शेवट ते रॅपिड फायर घेऊया आपण.
तुम्हाला समजा एका दिवसासाठी शिवकालात जायची संधी मिळाली तर कोणत्या क्षणाचं साक्षीदार व्हायला आवडेल? राज्याभिषेक. शिवाजी महाराजांव्यतिरिक्त असा कोणता एक सरदार आहे किंवा कोणती अशी एक व्यक्ती की त्याच्यावर सिनेमा करायचा आहे तुम्हाला किंवा करायलाही आवडेल? असे खूप आहेत. नाही, खूप आहेत खरंच. म्हणजे मी जेवढ्यांना स्पर्श करता येईल तेवढ्यांना स्पर्श करायचा चित्रपटातून प्रयत्न करतो. इतिहासातले असे सर्वात अंडररेटेड हिरो कोण आहेत? तसेही खूप आहेत खरं सांगायचं तर. मला आवडता जो नायक आहे, मला ज्याच्यावरती खरं तर सिनेमा करायची इच्छा आहे, त्याचं नाव आहे जानू भिंतडा. तर ही जी व्यक्ती होती सदाशिवराव भाऊ पेशवे जे आहेत त्यांचा खास खिदमतगार होता हा. म्हणजे अगदी जवळचा खिदमतगार होता, ज्याला सदाशिवराव भाऊंनी पानिपतच्या युद्धाच्या अगोदर एक खंजीर दिला आणि सांगितलं की उद्या जर युद्धामध्ये काही बरं वाईट झालं तर पार्वतीबाईंची शाखा करा म्हणजे त्यांचा गळा कापून टाका. म्हणजे शत्रूच्या हाती पडून त्यांची कुठली अमर्यादा होऊ नये याकरता ते माझ्या बायकोचा गळा कापून टाका. पण तो इतका स्वामीनिष्ठ होता की भाऊ दिसेनासे झाले गर्दीत. त्यावेळी पार्वतीबाईंना पाठीवर घेऊन हा माणूस 25 मैल सलग पळालाय आणि त्यांनी पार्वतीबाईंना अहिल्याबाईंच्या ताब्यात देईपर्यंत तो पळाला. ऑलमोस्ट 2 दिवस तो पळत होता त्यांना पाठीवर घेऊन आणि मग त्यांना त्यांच्या सुपूर्द केल्यानंतर तो पडला. त्याचा पुढे तो जगला मेला का काय झालं याचा इतिहासात उल्लेख मला सापडला नाही, कदाचित असेल. तर त्या जानू भिंतड्यावरती एक सिनेमा करावा असं माझं फार मनात आहे. शेवटचं की अजूनही सगळ्यात जास्त धडधड कधी होते, शूटिंगच्या पहिल्या दिवशी का रिलीजच्या दिवशी? खरं सांगता पहिल्या दिवशी, की आता हे सगळं परत एकदा घडणार आहे, परत एकदा शिवाजी महाराज आपल्या समोर येणार आहेत. त्यावेळी असं वाटतं की हे सगळं घडेल ना नीट, तेव्हा होतं. आणि एकदा सिनेमा बनला की मग तो त्याच्यावरचा आपला हक्क संपतो. त्यामुळे रिलीजच्या दिवशी मला त्रास नाही होत. म्हणजे ते सगळं जनतेच्या चरणाशी असतं, शिवाजी महाराजांच्या चरणाशी असतं, महाराष्ट्राच्या पायाशी असतं. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात, गप्पा मारल्यात आणि तुमच्या पुढच्या चित्रपटांसाठी, सिनेमांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्र म्हणे लाईमलाईटचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.